खबर से हकीकत तक लातूर न्यूज चॅनल यातर्फे आपलं हार्दिक स्वागत. आपण लातूरमध्ये प्रथमच आलात. गोरे हॉस्पिटलतर्फे आपलं हार्दिक स्वागत. या महिन्यामध्ये डॉक्टर डे दिन साजरा झालेला आहे, त्यानिमित्तसुद्धा आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपण ज्या शस्त्रक्रियेसाठी लातूरमध्ये आलात तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्यावी. आज मी शिवांश ची सर्जरीसाठी इकडे लातूरला आले आहे. शिवांशला जन्मापासनं ऐकायला येत नव्हता आणि त्यांचे आईबाबांना जवळजवळ 2 वर्षाच्या असल्याने असा संशय झाला की त्याला ऐकू येत नाही आहे. तर त्यांनी त्याची सगळी तपासणी केली, बेरा केला. नंतर त्याच्यात असं जाणवलं आलं की दोन्ही कानात ऐकू येत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या CT स्कॅन आणि MRI करणं आला आणि त्याच्यात कानाच्या आतमधला भाग व्यवस्थित विकसित झाला आहे तसं समजलं. सुरुवातीला त्याला मशीननी थोडा फायदा आहे असं वाटलं. त्याच्यामुळे तो मशीन वापरत होता आणि मशीन घालून त्याची रेग्युलरली थेरपी होत होती. त्याच्यात कळलं की त्याला मशीननी संपूर्णपणे फायदा होत नाही आणि त्याला नंतर आम्ही कॉक्लिअर इम्प्लांटसाठी काउन्सिल केलं आणि त्याला त्याच्या फायदे काय आहे आणि त्याच्यामुळे त्याला काय फायदा होईल ते त्याला समजवायला गेला आणि त्याच्यानंतर तो तयार झाला. त्याचे वडील आणि आईबाबांनी असं डिसिजन घेतलं की ते कॉक्लिअर इम्प्लांट करतील. खरं तर ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या कर्णबधिरपणाच्या निदान लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक मुलांची जन्मतावेळी ऐकायची तपास करायला पाहिजे. तुमच्याकडे लातूरमध्ये मॅडम आहे, ढाके मॅडम आहे, त्यांच्या क्लिनिक आहे आणि ते नवजात शिशूची ऐकायची तपासची चाचणी करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कळू शकते की बाळाला ऐकायला येते की नाही. आणि जर कळलं की बाळाला ऐकायला त्रास आहे तर त्याचा उपाय लवकरात लवकर करायला पाहिजे. कारण असं जाणवलं येते की सगळ्या मज्जातंतूची ज्या विकास आहे आणि त्याचे जे कनेक्शन आहे त्याच्यामुळे जे ऐकायचं वगैरे आहे तर जे लवकरात लवकर जर ऐकलं तर त्यांचं बोलणं नियर नॉर्मल असतं. म्हणून जेव्हा बाळ बधीर असते तर त्याला जर बोलायला काही पण विकार नसेल तरी पण ते बोलू शकत नाही. म्हणजे चांगला बोलायच्यासाठी तुम्हाला चांगला ऐकायचं आवश्यक आहे आणि जर ऐकायला काही त्रास असेल तर बाळ बोलू शकत नाही आणि मूकबधीर राहते. जर आपल्याला हा विकार नाही पाहिजे तर त्याच्या आपण ट्रीटमेंट लवकरात लवकर करायला पाहिजे. आता शिवांशची आज आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केलेली आहे आणि त्यांनी चांगला ते चांगला इम्प्लांट घेतलेला आहे, चूज केलेला आहे आणि तो 2 दिवससाठी हॉस्पिटलमध्ये राहणार. नंतर त्याच्या डिस्चार्ज होईल. 10 दिवस नंतर त्याच्या बँडेज निघेल आणि 3 आठवडे झाले की त्याचे स्विच ऑन करू शकतो. जेव्हा पहिल्यांदा मशीन चालू करतो ती प्रोसेसला स्विच ऑन म्हणतात आणि देन हळूहळू मॅपिंग, स्विच ऑन आणि थेरपीमुळे त्याला ऐकू येणार. पण आईबाबांनी घरी जे वस्तू शिकवते त्यांना थेरपीमध्ये ते घरी प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यानंतरच तो चांगलापणे ऐकून बोलू शकेल. ही सगळी प्रक्रियेला कमीत कमी 2 वर्ष ते 2.5 वर्ष लागते. म्हणून आईबाबांनी त्याची थेरपी व्यवस्थित चालू ठेवायला पाहिजे. जर आपल्याला शिवांश चांगलापणे बोललं, आपल्याला असं पाहिजे की जर शिवांश चांगल्यापणे ऐकू आणि बोलू शकेल तर त्याच्या थेरपी एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. शस्त्रक्रिया होत असताना किती वेळ लागला? शस्त्रक्रियेला कमीत कमी 3.5 तास लागला. कारण जेव्हा आम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरला घेतो तेव्हा आम्ही त्याला भूल देतो, नंतर साफसफाई करतो, त्याच्यानंतर त्याला तयारी करतो आणि त्याच्यानंतर ऑपरेशन चालू होतं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर पण आम्ही त्याचे एक्सरे काढून बघतो
की इम्प्लांट व्यवस्थित जागावर आहे की नाही. प्रत्येक इलेक्ट्रोडची चाचणी होते आणि त्याच्यात बघायला पाहिजे की प्रत्येक इलेक्ट्रोड व्यवस्थितपणे काम करते की नाही करते. आणि त्याच्यानंतरच आम्ही त्याला भूलमधनं बाहेर काढतो. भूलमधनं बाहेर काढल्यावर पण बाळ एकदम व्यवस्थितपणे जागी झाल्यावरच आम्ही त्यांना बाहेर काढतो. म्हणून हे सगळे प्रक्रियाला जास्त वेळ लागतो. नाहीतर ऑपरेशन पर से 1.5-2 तासात होऊन जाते. शस्त्रक्रिया करत असताना किती डॉक्टरची टीम होते? माझे असिस्टंट होते, डॉक्टर गोरे होते, स्टाफ नर्स होते, आपले ॲनेस्थेटिस्ट होते. हे अख्खा टीमवर्क आहे. कारण ऑपरेशनच्या वेळी आम्हाला त्याचे एक्सरे CM करावं लागतं. त्याच्यासाठी रेडिओलॉजिस्ट पाहिजे. ऑपरेशनच्या वेळीच जेव्हा आम्ही सगळे इलेक्ट्रोड व्यवस्थित काम करते की नाही त्याच्यासाठी आम्हाला ऑडिओलॉजिस्टची गरज असते. सो हे अख्खा टीमवर्क आहे. शस्त्रक्रिया करत असताना अडचण काही वाटली का? शस्त्रक्रिया करताना एवढी काही अडचण वाटली नाही. सगळं व्यवस्थित होतं. लहान बाळ असल्यामुळे त्याच्या कानाचा भाग खूप लहान होता आणि बाकी काही विकार नव्हता त्याच्यामध्ये. लातूरमध्ये हे प्रथमच होतं का काही दुसऱ्यांदा वगैरे आहे? लातूरमध्ये पहिल्यांदा ऑपरेशन झालेलं आहे. हा पहिलाच ऑपरेशन आहे. आणि गोरे हॉस्पिटलनी हे पहिल्यांदा डिसाईड केला की आम्ही करू इकडे. तर ते खूप छान आहे. कारण इकडच्या लोकांना जर हा सेंटर डेव्हलप झाला तर मुंबईपर्यंत यायची गरज नाही वाटणार. ती घेता येत नाही गव्हर्नमेंटच्या